नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण सुंदर, छोट्या, झटपट आणि अगदी कमी वेळेत काढून होणाऱ्या अशा 5 रांगोळी काढणार आहोत मैत्रिणींनो. चला तर मग. तर इथे बघा, मी 2 आणि 1 असे ठिपके देऊन घेतलेत आणि असा एक चौकोन तयार करून घेतला आहे. आणि त्यावरती आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे 4 मोठे डॉट्स दिलेत आणि त्याला प्रेस करून बोटाने असा आकार काढून घेतलेला आहे. साध्या, सोप्या आणि झटपट काढता येणाऱ्या रांगोळी कुणाला नाही आवडणार. प्रत्येकीला असं वाटत असते की कमी वेळेत झटपट आणि अगदी छोटीशी आणि पण सुंदर दिसणारी रांगोळी काढायला हवी रोज दारामध्ये आपल्या. तर तशाच रांगोळी तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील मैत्रिणींनो. व्हिडिओ नवीन पाहत असाल किंवा चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या रांगोळी तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. आणि इन्स्टावरती सुद्धा आपली ID आहे अन्नू डेली रंगोली. या ID सुद्धा तिथे फॉलो करा तुम्ही. तुम्हाला सुंदर कमी जागेत कमी कलर वापरून आणि युनिक रांगोळी पाहायला मिळतील मैत्रिणींनो. रांगोळी आवडल्यास जरूर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. रांगोळी कशा वाटल्या ते सांगा. तर हे बघा, पांढरी आणि ऑरेंज कलरची रांगोळी वापरून सुंदरशी आपली रांगोळी इथे तयार झाली आहे. आणि मध्ये मी हिरव्या रांगोळीने असा मोठा डॉट्स देते. तर ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढणार आहोत. अगदी कमी जागेमध्ये आणि एकदम उठून दिसतील अशा रांगोळी असतात आपल्या. तर इथे बघा, मी 2 लाईन ओढून घेतल्यात पांढऱ्या रांगोळीने आणि त्यावरती अशा 2 गोल पाकळ्या काढल्यात. आणि इथे एकावर एक आपण असे 2 डॉट्स देऊन आणि त्याला प्रेस करून आपण असं हाताने एक चक्र काढून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. आणि त्यावरती असे 2 ठिपके देऊन घेतलेत आणि खालीसुद्धा एक ठिपका दिला आहे. आणि आपण इकडे लाल आणि तिकडे पिवळा असं आपण इथे कलर वापरलेला आहे. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही वापरू शकता. मी हळदी कुंकवाचा वापर करण्यासाठी इथे लाल आणि पिवळा वापरलेला आहे. खूपच छोटीशी आणि खूप कमी कलर वापरून आणि मेन म्हणजे खूप कमी जागेमध्ये सुद्धा ही रांगोळी खूपच सुंदर दिसते मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढत आहोत. मी निळ्या रांगोळीने इथे 3 मोठे डॉट्स देऊन घेतलेत आणि बोटाने त्याला असं फिरवून चक्र करून घेतलेलं आहे. बघा, अगदी सोपं आहे. तुम्हाला एकदा नाही जमलं तर 2-3 वेळा ट्राय करा, नक्कीच तुम्हाला सुद्धा जमेल काढायला. आणि दोन्हीच्या मध्ये अशी जी जागा आहे तिथे आपण असे 3 डॉट्स दिलेत पांढऱ्या रांगोळीने आणि ब्रशच्या सहाय्याने त्याला आतल्या साईडने ओढून घेऊयात. इथे बोटाने मी अगोदर पहिला असा आकार देऊन घेतला आहे आणि ब्रशने पुन्हा मागच्या साईडने आपल्याला असं ओढून इथे पान तयार करून घ्यायचं आहे आणि त्यावरती व्हाईट रांगोळीने असा डॉट्स द्यायचा आहे. आणि जे निळे आपण चक्र काढले आहेत त्यावरती लाल रांगोळीने रेष देऊन पिवळ्या रांगोळीचे असे छोटे छोटे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि मध्ये पांढऱ्या रांगोळीने डॉट्स द्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी खूप कलरफुल, छोटीशी आणि युनिक रांगोळी आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुमच्या देवघरामध्ये, तुळशीसमोर, दरवाजाच्या बाहेर किंवा उंबरवट्याच्या साईडला तुम्ही ही रांगोळी काढू शकता. कोणतीही रांगोळी काढा, पण दाराच्या बाहेर छोटीशी का होईना नेहमी रांगोळी काढत चला मैत्रिणींनो. त्यामुळे आपल्या घराचं खूप सारे निगेटिव्हिटी त्यातून बाहेर पडते किंवा रांगोळीमुळे निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करत नाही. तर इथे बघा, आपण अशा 2 पाकळ्या काढून घेतल्यात आणि खाली 3 लाईन देऊन घेतलेल्या आहेत. आणि लाईन दोन्ही साईडने आपल्याला लाल आणि पिवळा तिथे सुद्धा आपण असे डॉट्स देऊन घेणार आहोत आडवे. खाली 2 चक्र काढून घेऊयात आणि त्याच्या खाली सुद्धा आपल्याला अशा एक मोठी आणि त्यानंतर छोट्या 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 अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत. हे बघा, थेंबाप्रमाणे आपण खाली एक डॉट येईल अशा लाईन मारल्यात आणि या साईडने लाल डॉट्स देऊन घेते आणि पलीकडच्या साईडने आपण पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊयात. ही सुद्धा रांगोळी खूप युनिक आहे. नक्कीच तुम्हाला आजच्या भागातल्या रांगोळी आवडल्या असतील मैत्रिणींनो. खूप छोट्या छोट्या आणि सुंदर आकर्षक अशा रांगोळी आहेत. हे बघा, कितीतरी सुंदर दिसते. अगदी छोट्या जागेत काढता येईल अशी. इथे मी लाल आणि पिवळ्या अशा 2 लाईन ओढून घेते आणि वरती आपल्याला अशा 3 लहान मोठ्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत आणि असं खाली इथे जॉईंट करून घ्यायचं आहे.
एका ठिकाणी आपल्याला हे बघा, तर इथे असा आकार तयार होऊन मिळतो आपल्याला, जशा पाकळ्या उमळलेल्या असतात का त्याप्रमाणे. आणि वरती असं एक चक्र काढून घेतले आणि साईडने 2 अशा फांद्या काढून घेतल्यात. खालच्या साईडने आपल्याला असे 5 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. हे बघा. आणि इथे सुद्धा आपण आतल्या साईडने ओढून घेऊयात. खूप सुंदर रांगोळी तयार होतात. फक्त थोडीशी नवीन पद्धतीने रांगोळी काढल्या का अजूनच छान दिसतात. पहिलेच्या काळामध्ये पारंपरिक रांगोळी होत्या ठिपक्यांच्या आणि सेमच रांगोळी असायच्या. आता फ्री हँड रांगोळी किंवा आपण असे वेगवेगळे आकार देऊन वेगवेगळ्या युटेन्सिल्सचा वापर करून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे रांगोळी काढू शकतो आता. हे बघा, इथे सुद्धा मी हळदी कुंकवाचा वापर केला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.